चला, आज एका खास कथेबद्दल बोलूया. ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला मिळालेल्या संधी आणि त्यांची किंमत याबद्दल पुन्हा एकदा विचार करायला लावते. या कथेचं नाव आहे तुटलेल्या इच्छापूर्तीची वाटी. कल्पना करा, एका माणसाला आयुष्यात जे हवं ते सगळं मिळालं. संपत्ती, संधी, सगळं काही. पण तरीही त्याने ते सगळं गमावलं. कसं? चला तर मग या गोष्टीतून जाणून घेऊया की या माणसाच्या चुकांमधनं आपल्याला काय शिकता येतं. तर गंमत म्हणजे ही कथा सुरू होते आजच्या काळात अनाथ पिंडिकाच्या एका भाच्यासोबत. त्याचं वागणं हे आजच्या जगातही आपल्याला दिसणाऱ्या एका मोठ्या समस्येचं प्रतीक आहे. आता बघा, या भाच्याला वारसा हक्काने तब्बल 40 कोटी सोन्याची संपत्ती मिळाली होती. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, 40 कोटी. पण त्याने ती सगळीच्या सगळी अशी काही उधळून टाकली, जणू त्याला त्या संपत्तीची काही किंमतच नव्हती. इतका होऊनही त्याचे काका अनाथ पिंडिक यांनी त्याला सोडलं नाही. त्यांनी त्याला सुधारण्याची दुसरी संधी दिली. व्यापार सुरू करण्यासाठी त्यांनी त्याला 1000 सोन्याची नाणी दिली. पण त्याचंही तेच झालं. ती रक्कमही त्याने वाया घालवली. आता तुम्हीच विचार करा, ती रक्कमी गमावल्यावर त्याच्या काकांनी त्याला आणखी एक संधी दिली, यावेळी 500 नाणी देऊन. पण दुर्दैवाने याचा शेवटही तसाच झाला. काहीच बदललं नाही. आणि मग आला शेवटचा टप्पा. त्याला फक्त 2 जाडीभरडी वस्त्रे देण्यात आली, जी त्याने काही दिवसांतच फाडून टाकली. शेवटी त्याला घराबाहेर काढण्यात आलं आणि एका भिंतीच्या आडोशाला पडून त्याचा अत्यंत दुःखद अंत झाला. यावरून हेच दिसतं की काही लोकांना कितीही मदत केली तरी ते स्वतःला वाचवू शकत नाहीत. आता ही सगळी कहाणी ऐकून अनाथ पिंडिक बुद्धांकडे गेले आणि तेव्हा बुद्ध जे बोलले ना, त्याने सगळा संदर्भच बदलून गेला. ते म्हणाले, ज्या माणसाला मी इच्छापूर्तीची वाटी देऊनही संतुष्ट करू शकलो नाही, त्याला तुम्ही संतुष्ट करण्याची अपेक्षा तरी कशी करू शकता? हे एकच वाक्य आपल्याला कथेच्या भूतकाळात घेऊन जातं आणि दाखवून देतं की ही समस्या काही आजची नाही. बुद्धांच्या त्या एका वाक्याने ही कथा थेट भूतकाळात पोहोचते, प्राचीन बनारसमध्ये. आता आपण ती मूळ बोधकथा ऐकूया, जिथे एका श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा राहत होता. इथे वडील आणि मुलामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. म्हणजे बघा, एका बाजूला वडील जे बोधिसत्व होते, त्यांनी आपलं जीवन दानधर्मात आणि चांगल्या कामात घालवलं. मृत्यूनंतर ते देवांचे राजे शक्र बनले. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा मुलगा, तो दारू आणि व्यसनांमध्ये पूर्णपणे बुडालेला होता. वडिलांनी कमावलेली सगळी संपत्ती त्याने उधळून टाकली होती. आपल्या मुलाची ही दयनीय अवस्था बघून शक्र स्वर्गातून खाली उतरले. त्यांनी मुलाला एक अद्भुत, एक जादुई वस्तू दिली. ती होती इच्छापूर्तीची वाटी. या वाटीचं वैशिष्ट्य असं होतं की जोपर्यंत ती सुरक्षित राहील तोपर्यंत ती त्याला अमर्याद संपत्ती देत राहील. आणि ती वाटी देताना शक्रांनी एक खूप महत्वाची गोष्ट बजावली होती. ते म्हणाले, मुला, काहीही कर, पण ही वाटी तोडू नकोस. जोपर्यंत ही तुझ्याकडे आहे तोपर्यंत तुझी संपत्ती कधीच संपणार नाही. त्यामुळे तिची खूप काळजी घे. म्हणजे त्याचं संपूर्ण भविष्य आता त्या एका वाटीवर अवलंबून होतं. आणि मग तो क्षण आला, ज्याची भीती होती तोच क्षण. एका क्षणाच्या निष्काळजीपणाने सगळं काही बदलून जाणार होतं. झालं असं की तो पुन्हा एकदा नशेत आणि गर्वाने चूर झाला. आणि त्याच धुंदीत त्याने ती मौल्यवान वाटी हवेत फेकली. त्याला वाटलं तो ती सहज पकडेल, पण यावेळी त्याचा नेम चुकला. ती वाटी खाली पडली आणि तिचे तुकडे तुकडे झाले. एका क्षणात सगळं संपलं. वाटी फुटल्याबरोबर तिचे परिणाम लगेच दिसू लागले. तो पुन्हा दरिद्री झाला, भीक मागू लागला. आणि त्याचा अंतही अगदी वर्तमानातल्या त्या भाच्याप्रमाणेच झाला, एका भिंतीजवळ पडून. जणू काही ते नशिबाचं चक्र पुन्हा फिरून तिथेच आलं होतं. आणि इथेच बुद्ध त्या कथेचं खरं रहस्य उलगडतात. ते सांगतात की तो प्राचीन काळातला मुलगा आणि आजच्या काळातला भाचा हे वेगळे नाहीत, तर एकच आत्मा आहेत. या एका गोष्टीने ती प्राचीन बोधकथा थेट आजच्या समस्येशी जोडली जाते. याचा अर्थ अगदी सरळ आहे, नाही का? त्याला एक अशी वस्तू मिळाली जी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होती. आणि जोपर्यंत त्याने तिची काळजी घेतली तोपर्यंत नशीबही त्याच्यासोबत होतं. पण मग काय झालं? गर्व, नशा आणि निष्काळजीपणा ह्या एका चुकीच्या क्षणामुळे त्याने ती सगळी शक्ती गमावली आणि तो थेट रस्त्यावर आला, मोठ्या दुःखात पडला. आणि हा शेवटचा श्लोक हा फक्त त्या मुलाबद्दल नाहीये, तो आपल्या सगळ्यांसाठी आहे.
ज्या कोणालाही मोठं भाग्य मिळतं, पण ते सांभाळताना मर्यादा कळत नाही, त्याचा अंतही त्या मुलासारखाच होतो. आणि हीच कथा आपल्यासमोर एक महत्वाचा प्रश्न ठेवते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणतीतरी इच्छापूर्तीची वाटी असतेच, मग ती एखादी संधी असो, एखादं टॅलेंट असो किंवा आपली माणसं असोत. प्रश्न हा आहे की आपण तिची पुरेशी काळजी घेतोय का, यावर नक्कीच विचार करायला हवा.